भाई थोड़ा पीछे होते राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग व आकाशजी बेग हे गेल्या 4-5 वर्षापासून सर्वत्र महाराष्ट्रात लव जिहाद, लँड जिहाद सर्व धर्मरक्षणासाठी कायम प्रवासात असतात। लेकीबाळींच्या जबाब जिथं काही प्रश्न निर्माण होईल, धोक्याचा प्रश्न निर्माण होईल, हिंदू धर्मरक्षणासाठी कायम ते उपस्थित असतात। पण असे जे कार्य त्यांचं चालू सामाजिक कार्य चालू असताना काही अतिरेकी विचारांचे, काही आतंकवादी विचारांचे लोक त्यांना वारंवार धमकी द्यायचा प्रयत्न करतात, हल्ला करण्याचा प्रयत्न। पाकिस्तानमधूनही त्यांना धमकीचा पण फोन आलेला आहे व व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। ही सगळी घटना आपण बघत असताना तर इथं आम्ही पोलिसांना त्यांच्या सुरक्षेसाठी इथं निवेदन देण्यात आलो आहे। तर त्यांना पोलीस सशस्त्र त्यांना संरक्षण देण्यात यावं अशी आम्ही मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही याकरिता सकल हिंदू समाजामार्फत देण्यात आलेले आहे। जमण्याचं कारण असं की आपले श्रीराम संघाचे जे राष्ट्रीय श्रीराम संघाचे जे अध्यक्ष आहे सागर भैया बेग आणि त्याच्यानंतर त्यांचे लहाने बंधू नगरसेवक आकाश भैया बेग यांच्यावर जे पाकिस्तानमधनं जे व्हिडिओ पोस्ट होत आहे का त्यांच्या अपोजमध्ये जे व्हिडिओ टाकले जात आहे, त्यांना जीवे मारण्याची जी धमकी देते, त्याच्यामध्ये त्यांच्या संरक्षणासाठी आपण आज रोजी जमलेलो असता आपण पोलीस प्रोटेक्शनची मागणी केलेली। येवला पोलीस स्टेशन इथे सागर भैया आणि आकाश भैया यांना पोलीस प्रोटेक्शन भेटण्यासाठी राष्ट्रीय श्रीराम संघ तसेच सकल हिंदू समाज याच्यामार्फत आपण इथं जमा झालेलो आहे। इथे जमा झाल्यानंतर आपण त्यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे का सागर भैया आणि आकाश भैया यांना पोलीस प्रोटेक्शन भेटण्याबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे।